विकास कामांच्या विकास यात्रेमध्ये आजच्या दिवसभरातलं एक अत्यंत महत्त्वाचं काम की ज्या कामाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी शिवडावच्या कोपऱ्यावरती सगळे या परिसरातील तमाम सगळे नागरिक जमलो. ते एका बाजूला सोनोडे शिवडाव घाटाच्या कामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं जमलोय. ज्या पाडगावची ओळख संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये आम्हा सगळ्या भुदरगडवासियांना आहे, त्या पाडगावच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या निमित्तानं पाडगावकर सुद्धा मगाशी जसं नंदू ठाकूर साहेब म्हटले की बोळात जातो की काय असं अवस्था वाटत होती, तिथं सुद्धा रामभाऊ पाटील आणि त्यांच्या चिरंजीवांनी केलेल्या रस्त्याच्या माध्यमातून प्रशस्त अशा रस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जमलोय. अनेक वर्ष नळपाणी पुरवठा योजनेची जी काय मागणी होती त्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं जमलोय. ग्रामपंचायत इमारतीच्या शुभारंभाच्या निमित्तानं जमलोय. वीरभद्र देवालय की ज्या देवालयाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या दिलीपराव तुमच्यापासून ते सगळे संदीप असतील, तुम्ही असाल, अशोक तुमचे दोन साहेब असतील, सगळ्या मंडळींच्या वरच्या भागातल्या सगळ्या मायमाऊल्यांच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण रस्त्याच्या कामाचा विषय असेल आणि शाळा दुरुस्तीच्या कामासाठी सुद्धा. कारण सरपंच साहेबांचं शाळा दुरुस्तीसाठीची धावपळ एवढी होती की आम्हाला सुद्धा नंतर भीती वाटायला, पैसे नाही तर सरपंच काही गावात देत नाही. आणि त्याच्यानंतर आज ज्याची ऑर्डर होईल किंवा आज झाली असेल सोमवार असल्यामुळं इथली डीपी शिफ्ट करावी अशा पद्धतीचा सुद्धा ग्रामपंचायतीचा सातत्यानं पाठपुरावा होता. त्याला मला वाटते 4 लाख 5 लाख 6 लाख रुपये त्यातून लागत होते. सरपंचांचा खूप आग्रह होता आणि त्या कामाचा सुद्धा आजच शुभारंभ झाला असं मी सांगतो, जाहीर करतो आणि त्या कामाची सुद्धा सुरुवात होईल. अशा सगळ्या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या तालुक्यातील माजी सभापती सन्मान्य बाबा नांदेकर साहेब, गोकुळचे संचालक ढेंगे साहेब, आदरणीय दत्ताजीराव उगले साहेब, हिंदुरावजी देसाई साहेब, या तालुक्याच्या माजी सभापती वरंडेकर वहिनी, सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेब, सन्मान्य संदीपरावजी वरंडेकर, आदरणीय सुरेशरावजी देसाई नाना मसवेकर, सन्मान्य संग्रामसिंह सावंत शिवसेना तालुका प्रमुख, आमचे अशोकरावजी भांदिगरे साहेब, आमच्या भद्रगड तालुका संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक, मानसिंगरावजी पाटील साहेब कारखाना तालुक्याचे तालुका संघाचे संचालक, सुनीलरावजी निंबाळकर तालुक्याचे माजी सभापती, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य रामराव देसाई कडगावकर, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक सन्मान्य वासुमामा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे पाटील साहेब, पलीकडच्या आपल्या सगळ्यांचे सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे सरपंच साहेब, डेप्युटी पोलीस पाटील, आमच्या पाडगावचे आमचे सरपंच सन्मान्य अनिलरावजी सावंत, या ठिकाणी उपस्थित असणारे अजितरावजी एबी बापू, सन्मान्य आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय पोद्दार साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दुसरे सहकारी सन्मान्य राज बेलेकर आणि आम्हा सगळ्यांना सातत्याने कामात गुंतून ठेवणारे आमचे दुसरे सहकारी सन्मान्य आनंदरावजी ढोकरे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे, सूत्रसंचालन करणारे परंतु सूत्रसंचालनामध्ये सुद्धा अत्यंत मधुर वाणीनं सर्वांना मंत्रमोहित करणारे आमचे सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसरातील सर्व मान्यवर आणि या परिसरातल्या मग आमच्या टेलरांच्या पासून संदीप कोल्हापूरकर सगळेच्या सगळे आले, अंकुश बऱ्याच दिवसांनी खुश आहे, गणेश पाठीमाग मुलींच्या बरोबर सगळ्या लहान बच्चे कंपनी बरोबर फोटो काढायला घेऊन जात होता. अगदी प्रत्येक जण अगदी खुश होऊन या परिसरातला शिवडावातला प्रत्येक माणूस, पाडगावातले सर्वच्या सर्व पाडगावकर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पत्रकार, या ठिकाणी उपस्थित असणारे मागासवर्गीय समाजातले आमचे सर्व महिला भगिनी आमचे बांधव, या परिसरातले सर्वच्या सर्व शेतकरी, अनप बरोबर पलीकडच्या मोठ्या अनपचे सर्वच्या सर्व आमचे नेते, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. एक अत्यंत चांगल्या कामाची शुभारंभ पाटील साहेब आपण सगळेजण या ठिकाणी करतो. खरं तर 10 वर्षांपूर्वी संघर्ष यात्रा काढली होती आपण, इथूनच सुरुवात केली होती आणि नंतर त्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने या मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं आणि काय करायला पाहिजे असं चित्र घेऊन आपण गेलो. मला आठवतंय त्यावेळेला ह्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने एका बाजूला शिवडाव सोनोडे घाटाचा प्रश्न होता, गावागावातल्या रस्त्यांचा प्रश्न होता, वेगवेगळ्या पद्धतीने इतकी वाईट अवस्था प्रत्येक गोष्टींची होती की मिंचे खोरीमध्ये ज्यावेळेला आम्ही फिरलो त्यावेळेला मिंचे खोरीमध्ये रस्त्यातनं कंदील घेऊन आम्ही फिरलो होतो की रस्ते शोधायला कंदील घेऊन करत होतो. मला आता अभिमानानं सांगावं लागेल सगळ्या पत्रकारांच्या साक्षीनं की आता रस्त्यातले खड्डे शोधायसाठी कंदील घेऊन जावं लागेल, रस्ते शोधायसाठी नाही. एवढं चांगलं काम गेल्या 10 वर्षामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. गारगोटीहून कोल्हापूरला जाण्यापेक्षा गारगोटीहून पाडगावला यावं असं कुणालाही वाटेल, इतका चांगला दिसायचा रस्ता आपण सगळ्यांनी केलाय. इतका रस्ता चांगला आहे की त्या रस्त्याकडे बघितल्यानंतर निश्चितपणे मन भरून येते. अतिशय चांगल्या पद्धतीनं बाहेरची माणसं पुढे असतील तर ती इतकी खुश होत आहेत. परवा मी शेनगावमध्ये गेलो होतो आणि शेनगावमध्ये आमच्या उमेश तेली आणि आमचा मित्र कुंभार आहे, त्या कुंभार
पवारांच्या घरी गेल्यानंतर एक आमचा कार्यकर्ता भेटला आणि तो म्हटलं की साहेब रात्री 1:30 वाजता बाहेर आलो होतो आणि त्या बाहेर आल्यानंतर लघवीला आल्यानंतर मला एकटा मोटरसायकलवाला दिसला आणि तो थांबला होता आणि तो म्हटलं की एवढे चांगले रस्ते तुमच्या मतदारसंघात आहेत, खरोखर तुमच्या लोकप्रतिनिधीचं कौतुक करायला पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असणारं काम. अनेक रस्ते आज सुद्धा मेघोलीचे पाणी पूजन आम्ही करून आलो. खरं तर मेघोलीचं धरण फुटलं, माझ्या बाप जन्मी केव्हा धरण फुटलेलं मी बघायला नव्हतं, परंतु बाप जन्मी बघायला नव्हतं पण जणू काय मीच फुटला असा आक्रोश करणारे त्या पोलीस स्टेशनच्या दारात लोक होते, ज्यांचा आणि धरणाचा काहीच संबंध नव्हता. आज खरं म्हणजे त्यांना तिथे घेऊन जायला पाहिजे. पाणी पूजनाच्या निमित्तानं तिथल्या माय माऊल्या इतक्या खुश होत्या, शेतकरी इतके आनंदून होते, अतिशय उत्साहानं हजारो लोकांच्या साक्षीनं 2 वर्षांमध्ये, फक्त 2 ते 2.5 वर्षांमध्ये ते धरण पूर्ण करून 44 कोटी रुपयाचं बजेट आपण लावलं आणि पाणी आता पूजन करून आज उद्याच्या 15 दिवसांमध्ये पहिली 4 आवर्तन या वर्षीची घेतील अशा चित्र तयार झालं. एक अतिशय चांगलं काम झालं. करंबळीचा केटीवेर ज्याचा उल्लेख मगाशी बाबांनी केला, करंबळीचा केटीवेर हा पलीकडच्या बाजूला अंतिवड्यापर्यंतच्या सगळ्या म्हासरंग, अंतिवडे, अनपकर सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त होता. तो रस्ता सुद्धा लोकांसाठी आजच आम्ही खुला केला, कारण तो सुद्धा संघर्ष यात्रेचा एक भाग होता. आणि आजच आपण या ठिकाणी सुद्धा एका बाजूला नंदू ठाकूर साहेब, अनिल सावंत साहेब, प्रीतम, तुम्ही सगळ्या मंडळींनी, पाडगावकरांनी ज्याचा खूप अधिक सातत्यानं आम्हा सगळ्यांच्याकडे पाठपुरावा केला होता की हा रस्ता मोठा झाला, पण ज्या पाडगावची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात आहे तो रस्ता छोटा होता. त्या रस्त्याचं लोकार्पण सुद्धा आपण केलं. आणि त्याचबरोबर पाडगावातनं पुढे जाणाऱ्या भविष्य काळामध्ये रांगणा हा आम्हा सगळ्यांचं वैभव आहे, त्या रांगणा किल्ल्याचं आणि रांगणा किल्ल्याच्या परिसराचं सुद्धा सुशोभीकरण करण्याबरोबर ज्या रस्त्यानं आमची सगळ्यांची ओळख वाढणार आहे त्या रस्त्याचं सुद्धा लोकार्पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं. जमलो की दुसऱ्या एका कामाचं सोनवडे शिवराव घाटाच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण जमलो. आता या सोनवडे शिवराव घाटाच्या निमित्तानं आपण जमलेलो असताना 2 गोष्टींची स्पष्टता आपल्या सगळ्यांच्या समोर मला करायची. खरं तर 10 वर्षांपूर्वी आम्ही सगळ्या मंडळींनी संघर्ष यात्रा काढली, त्यावेळेला ही फाईल बंद झालेली होती. ही बंद झालेली फाईल अशा अवस्थेत होती की आता भविष्यात हा रस्ता होणारच नाही अशी परिस्थिती तयार झाली होती. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील आले, खालच्या बाजूला असणारे खासदार विनायक राऊत साहेब असतील, आमचे वैभव नाईक साहेब असतील, आणि वरच्या बाजूला आम्ही असू, खासदार मंडलिक साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील. सातत्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी याचा पाठपुरावा केला. आदरणीय चंद्रकांत दादांचं तरी भरभरून या पाठीमागे आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले. खरं तर परवा खानापूरच्या शाळेच्या निमित्तानं ते आले होते, त्यावेळी आमचा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी कार्यक्रम होता, तो इथं त्यांना आणायचं आणि इथं या सोनवडे शिवराव घाटाच्या कामाचा शुभारंभ करायचा. का तर ती सगळी बंद असणारी फाईल जेवढी तळमळ आम्हाला होती तेवढीच तळमळ त्यांना होती. त्यांनी सांगितलं की मी लहान असल्यापासून मी ऐकतोय, मी खानापूरचा आहे, परंतु हा रस्ता भविष्य काळात कोकणाला जोडणार आहे असं म्हटलं जाते. आज मी मंत्री आहे, त्यामुळे जे जे नियम असतील ते सगळे नियम बाजूला ठेवा आणि आमचा हा सगळा रस्ता करा. बघता बघता काम चालू झालं. आपण सगळ्यांनी नवीन फाईल ओपन केली. नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डापर्यंत फॉरेस्टच्या सगळ्या नियमांचा सगळ्याच्या सगळा धावपळीचा पट्टा सुरू झाला. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स झाला. वेगवेगळ्या पद्धतीची सगळी नियमावली झाली. इथं असणाऱ्या वास्तव्य करणाऱ्या सगळ्या पशूंचा किंवा प्राण्यांची गणना करण्यासाठी भोपाळच्या टीमनं, इथं 2 लोकांची टीम आहे, त्या दोघांची टीम आल्यानंतर इथं त्यांना जनावरांची विष्ठा आढळली. साहजिकच त्यांनी विष्ठा आढळल्यानंतर त्यांनी असं सुचवलं की म्हणजे त्याला असं म्हणतात की फ्लायओव्हर करावे लागतील, की जे फ्लायओव्हर ते ज्या जनावरांचं वास्तव्य आहे तसंच ठेवावं आणि आपण हे फ्लायओव्हर करावे. साधारणतः त्या फ्लायओव्हरची साधारणतः 1200 आणि 1300 मीटरची जे एकूण काम होतं 800 ते 1000 कोटी रुपये लागणार होते. परंतु चंद्रकांत दादांनी त्याच्यासाठी निश्चितपणे भूमिका घेतली आणि त्या सगळ्या पैशाची मंजुरी केली. पैशाची मंजुरी केल्यानंतर नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाकडे सुद्धा NBWL कडे ह्याच्या बाबतीतले एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आणि सगळ्या परमिशन्स आम्ही घेतल्या आणि प्रत्यक्ष काम सुरू करायचं म्हणून 2019ला आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो आणि मग अधिकाऱ्यांची कारकूद सुरू झाली. अधिकाऱ्यांची कारकूद कशासाठी सुरू झाली? त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब आम्ही जो सर्वे केलाय ज्याला तुम्ही फॉरेस्टकडनं मान्यता आणली त्या पद्धतीनं 6 टनाच्या वरची गाडीच पुढे जात. आता 6 टनाच्या वरची पुढची गाडी चढत नाही. आम्ही तर एवढी मेहनत केली, जीव तोड मेहनत केली आणि मग तरी सुद्धा जर असं असेल तर हे तुम्ही काय केलं, तुमची जबाबदारी तुम्ही नाही पार पडली तर मग आम्ही मंडळीने काय केलं असं आम्ही त्यांना आक्षेप घेतला. आणि त्यांना आम्ही चंद्रकांत दादांतर शेवटी सांगितलं 6 तरी 6 टन पण तुम्ही काम चालू करा. ते CP जोशी म्हणून सेक्रेटरी होते, ते म्हटले की साहेब आम्ही आज चालू केलं तर उद्या आमच्या चौकशी लागतील, त्यामुळे तुम्ही अलाइनमेंट बदला, अलाइनमेंट बदलल्याशिवाय तर काम सुरू केलं तर उद्या आमच्यावरती शब्द. काम थांबलं.
ते काम इतकं थांबलं की नंतर कोरोना आला. कोरोनामध्ये वर्ष 2 वर्ष आपल्या सगळ्यांची फुकट गेली नाही. मग बहुतेक सगळ्या टप्प्यामध्ये हा घाट होतोय की नाही अशी सगळी परिस्थिती आहे. मधल्या टप्प्यामध्ये दौलतराव जाधव सर असतील, सुरेशराव नाईक होते आमच्याबरोबर, आणखीन काही मंडळी होती. या सगळ्या मंडळींचा आग्रह होता की पलीकडच्या बाजूला धुळ्याच्या वाडीचा सुद्धा रस्ता आहे, तो सुद्धा जर खाली घेतला तर आपण सगळेजण जाऊ शकतो. आणि मग आपण सगळेजणांनी ठरवल्यानंतर एकदा आम्ही इथं आलो. पाडगावातनं अनिलराव तुमच्या इथून गेलो. खालच्या बाजूला गेल्यावर पाडगावकर काय म्हटले, हे इथं आहे खाली, हे इथनं आम्ही लगेच जातोय आणि बाजार घेऊन वरती येतोय. मला असं वाटलं की मग इथल्या जवळ असेल तर बघूया, जाऊया. मी सगळ्यांना चला म्हटलं. सगळ्यांना चला म्हटल्यानंतर मला वाटतं निकम साहेब आपण पण होता, मला वाटतं आम्ही खाली निघालो. दौलतराव जाधव सर म्हटले मी काही येत नाही. आम्ही म्हटलं बघा सुचवलेल्या सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि मग आम्ही खाली गेलो. खाली जाताना राम आठवला. 3 तास आम्ही खाली उतरत होतो. त्याच्यानंतर 8 दिवस काय परत त्या धुळ्याच्या वाडीचं नाव आम्ही काढलं नाही. एवढा तो असा उंच कडा होता की नंतर तरी जाधव सरांची तब्येत अशी बिघडली, त्यांना मसाज करायला माणूस 15 दिवस महिनाभर ठेवला, त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं. तो रस्त्याचा सुद्धा आपण सर्वे केला का, तर 1, 2, 3 सगळे पर्याय आपण बघूया. पण त्या रस्त्याच्या पर्यायामध्ये सुद्धा फॉरेस्ट विभागाची परमिशन मिळायला झाली. आमच्या सगळ्या प्रयत्नानंतर, सर्वे नंतर सुद्धा त्याला प्रयत्नाला परमिशन मिळण्यात झाली. मधल्या टप्प्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जो रस्ता भक्ती शक्ती मार्ग होता, त्या भक्ती शक्ती मार्गामध्ये सुद्धा प्रयत्न करून आदमापूर आमचा आहे, त्या आदमापुरातनं खाली जायला पाहिजे असं आम्ही सांगितलं. आणि तो रस्ता सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे सांगून आम्ही मंजूर केला. तो रस्ता खूप मोठा होता. त्या रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड आपल्या सगळ्यांची डेव्हलपमेंट होणार होती. परंतु अनेक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या सगळ्यांच्या जमिनी जातील. आता ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आम्हाला विकास पाहिजे हे मान्य आहे, परंतु शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे, स्थानिकांचा विचार केला पाहिजे. आणि तो सगळा बघितल्यानंतर परत आम्ही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना की हा रस्ता जरी आवश्यक किंवा तालुक्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा असला, आम्ही मंजूर तुमच्याकडून आग्रह करून घेतला असला तरी शेतकऱ्यांचा विचार करून आपल्याला तो थांबवायचा. आता हे सगळं झाल्यानंतर परत आणखीन आम्ही आलो सोनवडे शिवडाव घाटाचं काय करायचं. आणि मग सोनवडे शिवडा घाटाचं काय करायचं म्हटल्यानंतर परत मोहीम चालू केली. आमचा अश्विन सावंत नावाचा आमचा एक सहकारी आहे, त्यानं इथं मुरार्ज कंपनीचे जे काही टेक्निकल कन्सल्टंट आहेत त्यांना बोलवलं, फॉरेस्टवाल्यांना बोलवलं. 1-2 मीटिंग झाल्या. त्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळ्यांना सकारात्मकता काय दिसली, हा चढ असा होता, पण जर साईडनं मात्र आपण जर काय गेलो तर तो चढाकडे जायची गरज नाही. साईडची जागा कोणाची होती, आज इथं उपस्थित असतील काही शेतकरी त्यांची होती. आणि मग त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संमतीने जर आपण गेलो तर बघता बघता हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो याची खात्री आम्हाला झाली. आम्ही त्या पद्धतीनं मुंबईमध्ये चीफ इंजिनियर सन्मान्य हांडेंकडे बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जी अलाइनमेंट फायनल केली, ती फायनल केलेली अलाइनमेंट आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना दाखवली. त्यांना सांगितले की साहेब तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी तरी परम महत्वाचं असं हे काम असल्यामुळे तुम्ही मंजूर करा. निश्चितपणाने त्यांनी तात्काळ आदेश दिले आणि त्या सगळ्या अलाइनमेंटला मान्यता दिली. अलाइनमेंटला मान्यता दिल्यानंतर एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा हा प्रस्ताव गेला. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी मान्यता दिली, परंतु त्यांनी सांगितले की नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन जे NTC त्याची मात्र तुम्ही ओपिनियन द्या. पुढच्या टप्प्यामध्ये 8-10 दिवसांमध्ये त्यांचे लोक सुद्धा येतील आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिमार्क मिळेल. आता या सगळ्या दरम्यान जो पहिल्या टप्प्यातलं काम आहे त्या पहिल्या टप्प्यातल्या कामासाठी मागच्या बजेटमध्ये 3 कोटी रुपयाची तरतूद करून सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे भूसंपादनाचे द्यायचे त्याच्याबद्दलची तरतूद केली, त्याची मोजणी केली. आता त्याची ऍक्च्युअल मोजणी होईल आणि त्या भूसंपादनाचे पैसे सुद्धा आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मिळतील. आणि त्याचबरोबर या कामाची सुरुवात होईल. पुढच्या टप्प्यातल्या कामासाठी 60 कोटीची तरतूद आहे, त्याची सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये मान्यता मिळेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमान पद्धतीनं इथला रस्ता हा कुडाळपर्यंत जाण्यासाठीची सुरुवात होईल. आता या सगळ्या कामामध्ये एका बाजूला आपल्या सगळ्यांची भावना होती की हा रस्ता व्हायला पाहिजे. आपण सगळेजण चिकाटी करत होतो. आज लहू मामाची सुद्धा आठवण करायला पाहिजे. एकदा तरी तो धरणात जाऊन बसला आणि तो म्हणला आता मी फुटणारच नाही. अंकुश आपली अडचण झाली. आपली अडचण अशी झाली की लहू मामाला काही कायदा माहित नाही, नियम माहित नाही, काय नाही. त्याचं म्हणणं व्हाय पाहिजे हे जेवढं खरं तेवढाच नियम सुद्धा महत्वाचा. आणि तो नियम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या मंडळींनी करत गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीने या रस्त्याच्या कामाचा सगळा पाठपुरावा केला आणि आजचा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण करतोय. या मतदारसंघातल्या 3 रस्त्यांना आपण मान्यता घेतली. त्यातला पहिला रस्ता आहे पलीकडच्या बाजूला आता सुद्धा देव कांडगाव मधनं आपण जातोय, तो सगळा रस्ता आपण केला. आजऱ्यातनं नवल्यातून गेलो आणि नवल्यातनं खाली गेलो की तिरनोलीच्या देव कांडगाव पासून आपण गेलो की आंबाड्यावरती म्हणजे आंबोली जवळ आपण जातोय. हा रस्ता मुख्यमंत्री सगळ्यांनी केला. काल कॉन्क्रिटीकरणामधनं त्याला 10 कोटी रुपये लावले आणि त्या कामाची आम्ही सुरुवात केली. बघता बघता त्या माध्यमातून तिकडून येणारा प्रवासी वर्ग इतका वाढला की तो एक अतिशय चांगल्या पद्धतीने कोकणात जाणारा पॅरलल रस्ता झाला.
हा रस्ता सुद्धा कुडाळला जाणार आहे. आणि कुडाळमध्ये मी तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांना इथल्या लोकांना माहिती असेल कारण तुमच्या सगळ्यांचे रोटी बेटी व्यवहार असतात, तर कुडाळमधून विशेषतः मेडिकल हब, एज्युकेशन हब म्हणून कोल्हापूरकडे बघितलं जाते शिक्षणासाठी आणि विशेषतः सगळ्या मेडिकलच्या सुविधांसाठी. कुडाळमधून जायला लागतं, पलीकडनं जायला लागते. आमच्याकडनं आल्यानंतर मात्र किमान 30 ते 35 किलोमीटरचा टप्पा आपल्या सगळ्यांच्यासाठी अगदी सोपा जातो. आणि हा जो आता नवीन रस्ता झाला, या रस्त्याचे 2 फायदे होते. एक तर अलाइनमेंट सोपी झाली, त्यामुळे चढ नाही, त्यामुळे चढ नसल्यामुळे हा रस्ता पहिल्यांदा कोणी पण जर घाटावरनं वरती यायचं असेल तर प्रिफर करतील, तर आपलाच रस्ता प्रिफर करतील. आणि दुसरं, याच्या बरोबरचा दुसरा मुद्दा जो आहे तो याच्या कुडाळमधून इकडे येत असताना एक हा रस्ता झाला. आणि आता आपल्या रस्त्याची रुंदी आपण वाढवली. नवीन जे काय आपण काम करायलोय त्या सगळ्यामध्ये अगोदर फक्त छोट्या पद्धतीने अलाइनमेंट घेतली होती. आता मान्यता आपण जी घ्यालोय ती प्रशस्त रस्त्याला 45 मीटरचा रस्ता की ज्यामुळे अगदी हायवे ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठा रस्ता होईल. एवढ्या मोठ्या रस्त्याच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं काम करतोय. त्या सगळ्या कामाची सुरुवात आज आपण सगळेजण करतोय. त्या सगळ्या कामाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मगाशी काही लोक म्हटले त्या पद्धतीने पलीकडच्या बाजूने सुद्धा एखादं काम सुरू झालं की पोटात दुखणं सुद्धा सुरू झालं. ज्यांनी कधी कामच केलं नाही, ज्यांना कामच माहित नाही, त्यांना फक्त एवढंच म्हणायला पाहिजे. खरं म्हणजे पत्रिका आपण आज ही काढली, पण त्याच्या पाठीमागे एक लिहायला पाहिजे होतं, सोनवडे शिवडाव घाटासाठीचं एकूण गेल्या 20 वर्षातला पाठपुरावा करायला पाहिजे. ज्यांना प्रश्नच कळला नाही त्यामुळे सोनवडे शिवडाव घाट सुद्धा थांबला. परंतु दुर्दैवानं काही जमत नसलं की मग पलीकडच्या बाजूच्या लोकांच्या वरती आक्षेप घ्यायचे, काहीतरी चुकीचं बोलत राहायचं. याच्या पलीकडे त्या मंडळींना काहीच काम नाही. विकास यात्रेच्या निमित्ताने मी फिरतोय, मनापासून मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करेन. प्रत्येक गावात जाईल तिथं, गाव असेल, छोटी मोठी वाडी असेल, प्रत्येक माणूस खुश आहे. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आज सुद्धा वेसाड्यामध्ये बाबूबाई गेलो होतो, सगळ्या मुस्लिम समाजातल्या भगिनी सुद्धा आम्हा सगळ्यांचं स्वागत करायला होते. अरे केवढं भाग्य आमचं आहे की प्रत्येक माणूस आमच्या कामातनं सुखावून जातोय आणि अच्छा चल रहा है, बहुत अच्छा चल रहा है असं म्हणतोय आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतोय. हेच काम आम्हाला सगळ्यांना करायचं. राजकारणामध्ये एखाद्या माणसाला आपण निवडून देतोय, गावातल्या ग्रामपंचायतच्या सरपंचला निवडून देणं आणि देशाच्या पंतप्रधानाला निवडून देताना सुद्धा त्यानं आपल्यासाठी काय केलं हे आपण स्वतः विचारलं पाहिजे. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं, नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी झाली, 80,000 महिलांना आपण दरमहा 1,500 रुपयाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना सगळी बहिणीच्या ओवाळणी ज्याला देतोय म्हणतो तसं महिन्याला आपण त्यांना मानधन घेतो. एक अतिशय चांगल्या पद्धतीची योजना माझ्या अध्यक्षतेखाली या मतदारसंघातल्या किमान आपल्या मतदारसंघातल्या 35 ते 38,000 महिलांना त्याची मंजुरी झाली. काल आमच्या अंगणवाडी सेविकांचा पगार वाढला, सगळ्या अंगणवाडी सेविका खुश. काल आमच्या आशा स्वयंसेवकांचा पगार वाढला, सगळ्याच्या सगळ्या खुश. पोलीस पाटलांचं मानधन वाढलं, एकदम बेहद खुश. कोतवालांनी माझ्याकडे 4 वेळा आले, मी बैठक लावल्यानंतर 1,500 रुपये झाले. मग त्यांच्या लक्षात आलं की जरा लवकर लावले असते तर पोलीस पाटलांच्या सारखं त्यांना पण पैसे मिळाले असते. आता रोज ते माझ्या मागे आहेत, उद्या मुख्यमंत्री येणार आहेत, आमची थोडी मागणी मांडा आणि आम्ही सगळे राज्यातले 4-5 हजार कोतवाल येतो. त्या पाठीमागे त्यांची भावना एवढीच आहे, या माणसाला सांगितलं तर काम होतंय. हा जो काही विश्वास आहे तो निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना विधानसभेमध्ये उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मला मिळाला. खरं तर हा पुरस्कार मिळत असताना ज्या पद्धतीची भूमिका आणि भावना घेऊन मी सभागृहात तळमळीने मांडत होतो, हा पुरस्कार कुणाला मिळतोय, या पुरस्कारासाठी काय क्रायटेरिया आहे? बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना सुद्धा असं वाटतंय की मतदारसंघातल्या विकास कामांच्यासाठी आपण सगळेजण जे काम करतोय त्यासाठीचा पुरस्कार आहे. अजिबात नाही. विधानसभेमध्ये सुद्धा एकापेक्षा एक दिग्गज माणसं असतात, एकापेक्षा एक प्रचंड विद्वान माणसं असतात. ती सगळी माणसं आपल्या आपल्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या हितासाठी त्या विधानसभेमध्ये आपला प्रत्येक क्षण आणि क्षण सांगत असतात, बोलत असतात, पटवून देत असतात. त्यातलं ऑब्झर्वेशन करून जे राज्याच्या हिताचं आहे, जे समाजाच्या हिताचं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी केली जाते, अशा सगळ्या माणसांना या पुरस्कारानं सन्मानित केले जाते. आमच्याकडचा माणूस तिथपर्यंत गेला तर बोलायचं सोडून ते हात वर करायचं सुद्धा मुश्किल. त्याला कारण असं आहे, कोणतरी बघेल, चुकलं तर काय म्हणायचं. आणि असं बेंबीच्या देठापासून तिथं बोलत गेलो की त्या बोलता बोलता कधी कधी अध्यक्षांबरोबर वाद व्हायचे. अध्यक्षाला एकदा तरी अशा अवस्था होती, तुम्ही बघितलं असेल मराठा आरक्षणाच्या वेळेला मला ते माझा विषय थांबवल्यावर मी जसा चिडलो, ते चिडल्यानंतर मला 2-4 मंत्री म्हटल्यावर आम्ही तर त्या समोरच्या अध्यक्षाचं नरड धरतोच काय असं वाटायला. हे सगळं जे आहे ते इथनं यायला पाहिजे. नाटकी ढोंगी याच्यापेक्षा सुद्धा तर इथनं आलं तर काही लागत नाही. हा पुरस्कार फक्त इथनं आल्यामुळे
आणि हा सगळा कशामुळे आला असेल तर तुमच्या सगळ्यांच्या साथीने आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने साथ दिली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आलेला आहे. मी तुम्हाला खरोखर सांगायला मला अभिमान वाटतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आर पाटलांचं भाषण आपण ऐकायचो. महाराष्ट्राच्या विधानसभेतला आज सुद्धा गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, एकनाथ खडसे, ND पाटील तरी 8-8 तास बोलायचे. हे सगळं आपण सगळे बोलत होतो. अशा सगळ्या माणसांच्याकडे आदर्श घेत असताना आपण सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचं काम करू शकतोय आणि ते सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चिकाटीने केलं तर एका बाजूला लोक आपल्या बरोबर असतात आणि दुसऱ्या बाजूला त्याचं मूल्यमापन करणारे सगळेच्या सगळे मान्यवर सुद्धा आपल्याला सन्मानित करतात. असंच जे चित्र आहे ते कालच्या पुरस्काराने आपल्या सर्वांना सन्मानित केलं. तो सन्मान माझा नाही तर माझ्या पाठीमागे माझ्यामध्ये प्रत्येक जणाने ज्याने आपल्याला बघितलं त्या सगळ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या 3.5 लाख लोकांचा आहे. एवढंच आपल्या सर्वांना सांगतो. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं काम भविष्य काळामध्ये सुद्धा पुढे करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण काम करणार आहोत. उद्याच्या 9 तारखेला म्हणजे